आज आपण दुधीचे मुठिया बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मी एक मीडियम साईजचा दुधी घेतला आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी चण्याचं पीठ, पाव वाटी रवा आणि आलं मिरचीची पेस्ट, लिंबू आणि घरातले मसाले हळद, हिंग आणि मसाला। इनोचा सोडा ऑप्शनल आहे, मी आज वापरणार नाही आहे। मी आलं मिरचीची पेस्ट बनवून घेते, त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालते, जास्त घालत नाही कारण दुधीला पाणी असतं म्हणून। ती मी पहिल्यांदा दुधी सोलून घेते आणि नंतर मग तो किसून घेईन। हे अशा प्रकाराने मी तो सोलून घेते। दुधी सोलून झाला, आता किसून घेते। दुधी किसून झालाय, आता त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ 1 वाटी तांदळाचं पीठ घालूया, अर्धा वाटी चण्याचं पीठ आणि पाव वाटी रवा, आलं मिरची पेस्ट, आलं आणि मिरचीची पेस्ट, हळद, मसाला। मिरची घातले म्हणून मसाल्याचं प्रमाण थोडं कमी घेऊया, पण पीठ असतं म्हणून त्याच्यात थोडा मसाला घातला की चांगली टेस्ट येते। हिंग, मीठ, लिंबू, मी अर्धा लिंबू घेतले। लिंबू थोडं आंबट असते म्हणून थोडी साखर घालायची, 1-1.5 चमचा साखर। यामध्ये तेल घालते, तेल थोडे जास्ती घालावं, 4-5 चमचे घालावं म्हणजे सॉफ्ट होतात मुठिया। आता हे सगळं चोळून घ्यायचं पिठाला, मीठ, मसाला, हळद, हिंग, साखर हे सगळं चोळून घ्यायचं आणि दुधीलाही आपण मिरची आणि आल्याची पेस्ट आणि तेल जे घातलेलं आहे ते सगळं चोळून घ्यायचं आणि मग एकत्र करायचं। आता हे सर्व आपलं एकत्र मिक्स करून झालेलं आहे पीठ। आता त्याला मी एका प्लेटला तेल लावून घेतले, त्याच्यामध्ये मुठिया बनवून ते आपण स्टीम करायचे आहेत। त्यासाठी मी पहिला हाताला तेल लावून घेते, म्हणजे हाताला चिकटणार नाही। आणि मुठिया आपल्याला पाहिजे त्या साईजचा आपण बनवू शकतो, असे बनवू शकतो किंवा असं रोल बनवून एकच अळूवडीसारखा रोल बनवून ते पण कापू शकतो, पण मी असे बनवते। आता आपल्या ह्या मुठिया बनवून झाल्यात, पण त्या आता स्टीम करायला ठेवायच्या आहेत। स्टीम करण्यासाठी तुम्ही स्टीमचं भांडंही वापरू शकतात किंवा कुकरमध्येही करू शकतात, पण स्टीम करण्याच्या आधी पाण्याला चांगली उकळी यायला पाहिजे। आता मी हे स्टीम करायला ठेवलं आहे, हे मी प्रेशर पॅनमध्ये ठेवले, तुम्ही स्टीमच्या भांड्यामध्येही ठेवू शकतात। त्याला आता मी झाकण लावेन आणि त्याला शिट्टी लावणार नाही, 10-15 मिनटं लागतील होण्यासाठी। आता आपल्या मुठिया वाफवून झाल्यात, त्या मी आता थंड करत ठेवते, थंड झाल्यावरच त्या कापाव्या। आता हे थंड झाले आहेत आणि ते मी आता सेपरेट करून घेते आणि नंतर मग कापून घेते। आता हे मी कापून घेते, असे पातळ पातळ काप करावे। हे तुम्ही असं थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे 4-5 दिवस राहू शकतात फ्रीजमध्ये, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा कापून तुम्ही फोडणी लावू शकता। आता आपले मुठिया कापून झाले, आता त्याला फोडणी द्यायची आहे। फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये राई, तीळ, खोबरं, कोथिंबीर आणि खोबरं नंतर घालायचं। मी कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालते। तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये राई घालायची आहे। आता आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी राई घालते। राई तडतडल्यानंतर त्यामध्ये मी तीळ घालते। तीळ चांगले लाल झाले पाहिजे। तीळ लाल झालेत, आता त्याच्यामध्ये आपण हे कापलेले मुठिया घालायचे ते चांगलं तेल त्याला आणि ती फोडणी चांगली सोडून घ्यायची। आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि खोबरं घालूया आणि परतून घेऊया। आता आपले मुठिया पूर्ण तयार झालेली आहे आणि हे तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकतात आणि हे डिनरसाठीही चांगलं आहे, कारण ह्यामध्ये भाजी पण येते दुधी आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिठं पण येतात, तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ, त्यामुळे हे जेवणासारखं हेवी पण होतं। हे रात्रीसाठी खूप चांगलं लागतं।
तुम्ही हे सॉसबरोबर खाऊ शकता. हे मी आता 3-4 मिनटं परतून घेतलं, त्यामुळे मुठिया चांगले गरम झाले आणि फोडणीही सगळ्याला लागली. आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपली ही डिश रेडी झाली आहे, ती आपण सॉसबरोबर सर्व करूया. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.